2 डिसेंबर रोजी अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या। उद्या 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे। याकरता प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। प्रशासन यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता तब्बल अकोला पोलीस दलाच्या वतीने 312 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारे शहरामध्ये वाद होऊ नये याकरता सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर ज्या प्रकारे ज्या मीडिया कर्मी असतील अथवा उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने ओळखपत्र देण्यात आलेले आहे, त्यांनाच नगर परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये अनुमती राहणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था सुद्धा मीडियाच्या कर्मींकरता करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मतदान प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्यापासून असेल किंवा मतमोजणी करता सकाळी 10 वाजता प्रक्रिया सुरुवात होईल आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकरता असेल किंवा नगर सेवकांच्या उमेदवाराचा निकाल जाहीर करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सर काय सांगाल, उद्या मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? उद्याचा जो नगर परिषद मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला 150 होमगार्ड सैनिक आणि 150 पोलीस अंमलदार, 30 पोलीस अधिकारी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल रोजी आणि आज सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीतून रूट मार्च घेतला की जेणेकरून पोलीस प्रशासन ह्या उद्याच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी तयार आहे, सक्षम आहे। काय आणखी एक सूचना द्याल उद्याच्या अनुषंगाने? आपल्या मार्फतीनं मी सर्वांना एकच सूचना देईल, उद्याची जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये या मतमोजणीमध्ये कोणाचा विजय होणार आहे, कोणाचा पराजय होणार आहे, मात्र या गोष्टी करताना कोणत्याही व्यक्तीनं कायद्याचा आदर करावा। जर कायदा मोडला तर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहे। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होत आहे। एकूण 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि नगराध्यक्षांची जी मतमोजणी आहे ती सर्व 12 फेऱ्यांमध्ये होईल आणि सर्वात शेवटी नगराध्यक्षाचा निकाल हा घोषित होईल आणि प्रत्येक फेरीमध्ये त्या त्या प्रभागामधील नगरसेवकांची मतमोजणी होऊन नगरसेवकांचा निकाल हा जाहीर होईल। उद्या सकाळी 10 वाजेपासून जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरू होणार आहे। सर्व उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आयडी कार्ड दिलेले आहेत, ज्यांना आयडी कार्ड दिलेले त्याच मंडळींना प्रभागनिहाय आम्ही इथे एंट्री देणार आहोत। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट मार्फत तोलाराम चौक ते इथून नगरपालिकेपासून 200 मीटर उजवीकडे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे। माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार इथे संचारबंदी सुद्धा या भागामध्ये लागू झालेली आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो की उद्या इथे कोणी गर्दी करू नये। त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी आम्ही इथे मीडिया सेल जाहीर केलेला आहे, मीडिया सेल ची व्यवस्था केलेली आहे, साऊंड सिस्टीम पण लावलेली आहे। साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल हा घोषित करण्यात येईल आणि सर्व पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद। 6 टेबलवर 12 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया संपन्न होईल। याकरता शहरामध्ये आज पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च करण्यात आलेला होतं। या रूट मार्चच्या माध्यमातून काय असेना तर शहरात कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा इशारा थेट पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात आलेला आहे। प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, अकोला। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।